भिवंडीतील सभेत हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे। जाती जातींमध्ये भांडण लावण्याचं काम भाजपने केलं असं वक्तव्य सपकाळांनी केलं। पार्टी का नाम भारतीय जनता पार्टी नहीं, तो ये पार्टी का नाम है बलात्कारी जनता पार्टी। मुझे इस प्रकार से आरोप करते हुए दुख है। दुख इस बात का है कि बलात्कार करने वालों की तादाद इतनी बढ़ गई है कि वो एक पार्टी बना रहे हैं और ये कोई जुमला नहीं है मोदी साहब। एकनाथ खडसेंनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय। निवडून आल्यावर गुंडगिरी करतील अनेक उमेदवारांना माघार घ्यायला भाग पडले। काँग्रेसचे 12 नगरसेवक एका रात्रीत भाजपने फोडले, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे। आज अलीकडे काय पाहताय, एकाला तुम्ही राजीनामा द्यायला लागता, पण जे उमेदवार तुमच्याजवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, ज्या ठिकाणी मर्डर केलेले आहे, जे पाईप चोरी केलेले आहे, जे अनेक ठिकाणी ज्यांच्यावर गुन्हे वेगवेगळे दाखवायला गेलेले आहे, नाशिकसारख्या शहरामध्ये असेल, जळगावसारख्या शहरामध्ये असेल, अशा अनेक शहरांमध्ये अशी गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना तुम्ही तिकीट दिलं, त्यांचं काय? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय। यात मारहाण करणारा माजी नगरसेवक अतुल सावेंचा माणूस असून क्रूरता समोर आल्यानंतर कोणी मंत्रिपद गमावलं, मारकुटा माजी नगरसेवक मात्र कायद्याला भीक घालेना। व्हिडिओ कधीचा याचा दानवेंच्या ट्विटमध्ये उल्लेख नाहीये, मात्र मारणारा कोण आणि मार खाणारा कोण हे देखील अजून अस्पष्ट असल्याचं माहिती आहे। मनरेगाच्या नामांतरावरून काँग्रेस सरकारवर आक्रमक झाली। जिल्हा स्तरावर आंदोलन उभारणार असं वक्तव्य अभ्युदय मेघे यांनी केले। मनरेगा नाव जसेच्या तसे ठेवण्याची काँग्रेसची मागणी। मनरेगा ही राष्ट्रीय ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगाराचा अधिकार देणारी योजना होती। तिच्यात बदल करून विकसित भारत जी रामजी या नावाने नव्याने प्रदर्शित केलेली आहे। मुळात मनरेगाचा उद्देश हा ग्रामीण भागातल्या लोकांना कामाचा अधिकार देण्याचा कायदा होता। तो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।